हे नाशिक जवळचं मल्हारराव होळकरांचं चांदवड. मल्हारराव थोरल्या बाजीरावांचे बिनीचे सरदार माळव्यात पराक्रम गाजवून ते इंदूरचे सुभेदार झाले. पण इंदूर पुण्यापासून फार दूर म्हणून त्यांनी मध्यवर्ती आणि उत्तरेच्या मार्गावर असलेलं चांदवड निवडलं. मल्हाररावांनी तिथला एक वाडा मोंगलांकडून घेऊन तो जयपूरच्या कारागिरांकडून चांगला सजवला. ही काहीतरी 1745 सालातली गोष्ट. तो वाडा म्हणजेच रंगमहाल. हे चांदवड गावाच्या वेशीवरचं होळकरांनी उभारलेलं मारुती मंदिर. मारुती गावाचं रक्षण करतो या श्रद्धेनं अशी मंदिरं उभारली जात. नेहमी असतात त्या मानानं हे बरंच मोठं आहे. चिरबिंदी दगडाचं आहे. घुमट राजस्थानी पद्धतीचे आहेत. भिंती पायाशी रुंद आणि वर निमुळत्या होत जाणाऱ्या नाहीत, तर सरळच्या सरळ आहेत. पेशवाईतल्या मंदिरातून भव्य असा कोरीवकाम आढळत नाही. एक तर पेशव्यांना उसंत मिळाली नाही आणि त्यांचं ऐश्वर्य फार मोठं असं नव्हतं. हे इथले मारुतराया. डोक्यावर टोप नाहीये, पेशवाई पगडी आहे, ओठावर मिशा आहेत, कमरेला जांबिया आहे. हा मारुतराया म्हणजे लढवय्या मावळ्यांचं रूपच आहे. राजसत्तेचा देवादिकांवर सुद्धा कसा परिणाम होतो बघा. ह्याला गंजी म्हणतात. इथं होळकरांचे हत्ती घोडे असायचे. चिखलात गवत मिसळून त्याला बळकटी आणत आणि त्याच्या थराथरानं भिंती बनवत. ह्या भिंती उभारायला सोप्या आणि कमी खर्चाच्या. त्यामुळे अशा भिंतींची पद्धत साऱ्या जगभर होती आणि अजूनही आहे. सगळ्या जुन्या गावांप्रमाणे चांदवडला तट आहेत आणि त्यात गाव दरवाजे आहेत. हा त्यातला महत्वाचा, कारण यावर 2 शिलालेख आहेत, एक फारसी आणि एक मराठी. यातली रेणुका देवी आणि मल्हारराव हे शब्द स्पष्ट दिसतात. नेहमी असते तशी या दरवाजाला कमान नाही, सरळ साधा चौकोनी आहे हा. कदाचित फार घाईगर्दीनं मल्हाररावांनी उभारला असेल हा दरवाजा. रस्ता किती अरुंद आहे पहा. हा गाव दरवाजा मागल्यापेक्षा बराच मोठा. कमानीवरून हा मोंगलांनी बांधला असावा असं वाटतं. वर नगारखाना आहे. सगळ्या दरवाजांना नगारखाना असतोच. तिथं नगारे असत आणि ते विशिष्ट वेळी वाजवले जात. त्या काळची सगळी घरं, अगदी वाडे सुद्धा एकमेकांना लागून असत. त्यामुळं राखणदारी फक्त पुढील आणि मागीलदारी करायला लागायची. जुन्या काळातले सारे गल्ल्याबोळ असे अरुंद आणि वेडेवाकडे असायचे. त्यामुळे शत्रूचं सैन्य गावात आलं की गोंधळून जायचं. आता गोंधळून गेलेलं सैन्य काय लढणार? बचावाकरता उपयोगी पडणाऱ्या या अरुंद गल्ल्याबोळांचा एक वेगळाच फायदा होत असे. अशा अरुंदपणामुळं सूर्याचं ऊन रस्त्यापर्यंत कधी पोहोचतच नसे. परिणामी सारं गाव थंड व हवेशीर वाटे. सध्याच्या गावातून गरम होतं त्याचं एक कारण म्हणजे रुंदच्या रुंद ऊन खाऊ रस्ते. रंगमहालही गल्ली बोळांच्या भाऊगर्दीत होता. जर आजूबाजूला मोकळी जागा सोडली असती तर शत्रूनं तिथं सैन्य जमवायची व तिथून तोफा डागायची भीती होती. पुण्याचा शनिवारवाडा आणि दिल्लीचा लाल किल्ला यांच्या पुढे असलेली मोकळी जागा इंग्रजांनी तिथल्या इमारती पाडून केली आहे. वाड्यांपुढे मोकळी जागा न सोडण्याचा आपल्या कमान कलेवर फार मोठा परिणाम झाला आहे. वाडे दुरूनही सुंदर दिसले पाहिजेत हे कधी आपल्या डोक्यातच आलं नाही. याउलट त्या काळातील युरोपमधील हे पॅलेसेस आजूबाजूला मोकळी जागा सोडून मनोहारी बागा केलेल्या आहेत. इमारती आकाशाला कशा भिडतात याला महत्व आलं. परिणामतः उंच मनोरे, धुरांच्या चिमण्या, छपरांची छानपैकी मांडणी या गोष्टी युरोपीय कमान कलेत आल्या.
आकाश रेषेचा विचार आपल्याकडल्या देवळातून मकबरा मशिदीतून केलेला दिसतो. शिखरांचा व घुमटा मिनारींचा रंगीबेरंगी आकाशाशी होणारा संवाद किती मनोहारी वाटतो नाही. पण मंदिरं, मशिदी, मकबरे ही काही राहण्याची ठिकाणं नाहीत. राहण्याच्या इमारती पुढे बाग बगीचा असावा, त्यांना कलात्मक आकाश रेषा असावी, ही कल्पना आपल्याकडे इंग्रजी राज्यापासून आली. पेशवाईत साधारणपणे रंगमहालाच्या पद्धतीचेच वाडे बांधले जात. त्यांच्या बांधणीत आणि थाटात खूप सारखेपणा जाणवतो. त्या त्या काळच्या इमारतीत असा सारखेपणा का आढळतो? इमारती जर समान गरजेकरता बांधल्या असतील तर त्यात असा सारखेपणा येतो. म्हणून पूर्वीचे सगळे किल्ले सारखे दिसतात. त्याचप्रमाणे 100 वर्षापूर्वीच्या सरकारी कचेऱ्यात सारखेपणा आढळतो. त्या जागी मिळणाऱ्या इमारती साहित्यामुळे सारखेपणा येतो. राजस्थान मधल्या सगळ्या इमारती लाल व बदामी दगडाच्या, तर आपल्याकडल्या करड्या रंगाच्या. बंगालमध्ये दगड मिळत नाहीत, तर तिथं दगडी वाडे नावाची गोष्टच नाही. साहित्य मिळतं त्याप्रमाणे कारागीर तयार होतात. राजस्थानी कारागीर सगळ्या भारतात मशहूर आहेत. बांधणी तंत्रातली प्रगती फार महत्वाची असते. पूर्वी उंच इमारती उभारण्याचं ज्ञान नव्हतं. आताच्या सगळ्या इमारती आकाशाकडे धाव घेणाऱ्या असतात. युद्धाचं तंत्र ही इमारत बांधणीवर परिणाम करतं. जमिनीवरच्या लढाया होत्या तोपर्यंत किल्ले, तट यांना महत्व होतं. आकाशी युद्ध सुरू झालं आणि ते सगळे निकामी झाले. त्या त्या जागेचं हवामान, पाऊस पाणी पण महत्वाचं असतं. पाऊस कमी म्हणून राजस्थानी घरं धाब्यांची, तर नेपाळ मधली छपरांची. राहणाऱ्यांच्या श्रीमंतीचा बांधणीवर परिणाम होतो. जितकी श्रीमंती जास्त तितकं कलाकुसरीचं काम जास्त. इमारतींच्या आकृतीबंधावर धार्मिक श्रद्धांचा व पद्धतींचा परिणाम होत असतो. मशिदी अशा बांधतात की नमाज पढणाऱ्याचं तोंड मक्केकडे असावं. मुसलमानात दफनाची प्रथा असल्यामुळेच अद्वितीय असा ताजमहाल उभा राहिला. राजकीय वातावरणाचा पण फार मोठा परिणाम होत असतो. पूर्वीचे वाडे गढ्या मागे पडल्या आणि बंगले आणि छोटे मोठे राजवाडे उभारले जाऊ लागले. याचं कारण शांतता आणि सुव्यवस्थेचं इंग्रजी राज्य. पेशवाईतले वाडे आणि रंगमहाल 18व्या शतकात उभारले गेले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांची राहणी, विचारसरणी, संरक्षणाच्या कल्पना एकसारख्या होत्या. त्यामुळं पेशवाईतल्या वाड्यात सारखेपणा आढळतो. वाडा म्हटलं की शत्रूपासून रक्षण करण्याच्या दृष्टीनं कारवाई करणं आलं. प्रथम वाड्याभोवती उंचच्या उंच भिंत आली. खालचे 10-12 फूट दगडात व वरचे 30-1 फूट विटात अशी ही 40 फूट उंच भिंत आहे. हा प्रवेशद्वाराचा भाग चिरेबंदी आहे. चिरेबंदी म्हणजे व्यवस्थितपणे चौकोनी केलेल्या दगडांची भिंत. ही दिसायला चांगली दिसते आणि साध्या दगडापेक्षा जास्त मजबूतही असते. हा प्रवेशद्वाराचा भाग मल्हाररावांनी बांधलाय की मोंगलांनी आधीच बांधला होता हे सांगणं अवघड आहे. कारण सगळं काम राजस्थानी पद्धतीचं आहे. बांधकाम मराठ्यांचं असो किंवा मोंगलांचं असो, कारागीर सगळे राजस्थानी असत आणि ते राजस्थानी पद्धतीनंच बांधत.
खिडकीवरचा हा अर्धगोलाकृती छज्जा, हा छज्जा खास राजस्थानी आहे. मराठी आणि मोगलाई दोन्ही इमारतीत अशा कमानी आढळतात. कीर्तिमुखावर गणपती नाहीये तेव्हा ते मोंगलांनी बांधलं असावं, पण तो काही पक्का पुरावा म्हणता यायचा नाही. हल्ली असते त्यापेक्षा ही वीटबंदी काही वेगळीच आहे. त्या काळच्या विटा कमी उंचीच्या आणि पसरट असत. इंग्रजांना भारतात सोयीचे दगड मिळाले, पण सोयीच्या विटा काही मिळाल्या नाहीत. तेव्हा त्यांनी आपल्या पद्धतीच्या विटा बनवून घ्यायला सुरुवात केली. अजूनही तीच पद्धत चालू आहे. बुरुज नेहमी गोलाकार असतात. गोलाकार बुरुजांचा फायदा असा की त्यावर डागलेल्या तोफेचा गोळा बहुतेक वेळा भिंतीला स्पर्शून जाई. सरळ भिंतीला सहजपणे भगदाड पडण्याचा संभव फार असतो. भिंतीवर वेगळ्या वेगळ्या आकाराच्या मुखऱ्या आहेत. यांना जंगी म्हणतात. फारसीत जंग म्हणजे युद्ध. युद्धात वापरली जाते ती जंगी. इथून खाली असलेल्या शत्रूवर सहजपणे गोळीबार करता येतो. शत्रूला मात्र त्यांच्यावर बंदूक चालवता येत नाही. हा वाड्याचा सर दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा. हा फक्त थोरा मोठ्यांकरता उघडला जायचा. बाकी मंडळी दिंडी दरवाजातून जात येत. दिंड याचा अर्थ लहान खोरा. आता हा थोडा जमिनीत पुरला गेलाय, पण पूर्वी सुद्धा यातून फार वाकून जायला लागायचं. शत्रूचा माणूस असा वाकला की अगदी असहाय्य होऊन जायचा. मग त्याच्यावर हल्ला करणं फार सोपं जायचं. शत्रू प्रथम हा सर दरवाजा फोडायचा प्रयत्न करणार, तेव्हा तो मजबूत असणं आवश्यक होतं. ह्या दरवाजाच्या फळ्या चांगल्या 7-8 इंच जाडीच्या आहेत. ह्या लाकडी आला शिरांनी आणि लोखंडी पट्ट्यांनी बळकट केल्या आहेत. हत्तींकडून धडका देऊन दार फोडू नये म्हणून हे अजस्त्र तीक्ष्ण खिळे बसवले आहेत. म्हणजे हत्तीचं गंडस्थळ फुटावं, पण दाराला काही अपाय होऊ नये. ह्या दर्शनी कमानीला महिरपी आणि मागच्यांना पिंपळपानी कमानी म्हणतात. अशा पिंपळपानी कमानी मध्य आशियात सुद्धा आढळतात. मात्र ग्रीक आणि रोमन इमारतीत अर्धवर्तुळाकार कमानी असतात. धनुष्य ताणल्यावर जसं दिसतं त्या आकाराच्या. कमानींचा शोध हा निसर्गावर छोटासा विजय आणि घर बांधणीतला महत्वाचा टप्पा मानावा लागेल. त्याचा इतिहासही फार मनोरंजक आहे. जोपर्यंत मुखांचे वा दरवाजांचे आकार लहान होते तोपर्यंत त्यावर लाकडाची बल्ली, तुळई किंवा दगडी शिला टाकली जायची. पण पुढे पुढे मुखांचा आकार वाढू लागला तेव्हा वर दगड टाकण्याच्या पद्धतीत नवीन नवीन कल्पना सुचल्या. आपल्याकडल्या लोकांनी 2 शिला एकमेकांना तिरप्या ठेवून प्रश्न सोडवला. त्यालाच आर्च किंवा कमान म्हणतात. त्या कलेला कमान कला म्हणजे आर्किटेक्चर आणि कलाकाराला आर्किटेक्ट म्हणजे कमान कलाकार म्हणतात. नंतर त्याच तिरप्या ठेवलेल्या दगडांना वेगवेगळे आकार दिले गेले, जास्त शोभिवंत बनवले गेले.
पण मूळ तत्व तेच राहिलं. ग्रीक आणि रोमन कमान ही खरी आणि जिवंत कमान समजली जाते, कारण त्यात धनुष्यासारखा कायम तणाव असतो. ह्या कमानी आजही वापरतात. हा वाड्याचा दर्शनी भाग. वाड्याचा हा भाग 2 मजली आहे, तर बाकीचा 3 मजली. तळमजल्यावर सदर म्हणजे कचेरी होती. ही 2 मजली उंचीची आहे. खांबांचा आकार आहे सुरूच्या झाडासारखा, म्हणजे खाली रुंद आणि वर निमुळता होत जाणारा. महाराष्ट्रात सुरूची झाडं नसतात, तेव्हा हा उत्तरेचा परिणाम असावा. सगळे खांब जोडी जोडीनं आहेत. त्यामध्ये बारीक कोरीव काम केलेली लाकडी जाळी आहे. नुसते जवळजवळचे खांब वाईट दिसले असते, म्हणून ही जाळीची योजना. यांना महिरपी कमानी म्हणतात. ह्या कमानी शहाजहान बादशहाच्या काळापासून उभारल्या जाऊ लागल्या. ह्या लाकडात असतात तशा दगडातही असतात. पण ह्या सगळ्या शोभेच्या म्हणजे ह्या वरच्या छताचा भार घेत नाहीत. ते काम तुळया करतात. हा पुढला भाग मोंगलांनी बांधला असावा असा अनुमान या भिंतीवरून करता येतो. एक तर ह्याचा पांढरा रंग, गिलाव्यातलं नक्षीकाम, कोनाडे आणि कमानीचं रंगीत काम खास मोगलाई आहे. हा भाग 2 मजली असला तरी बाजूला माळा वजा मजला आहे. मघा समोरून पाहिली तीच ही सदर आणि तेच हे खांब. वरच्या पातळीवर कारभारी मंडळी बसत आणि खाली रयत बसत असे. ह्या माळ्यावर पहाऱ्याची शिपाई बसत आणि ते सदरेवर लक्ष ठेवत.
ह्या वाड्यात लाकडाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला आहे. इमारतीत साग, शिसम आणि खैर जातीची लाकडं वापरतात. ह्या वाड्यात साग वापरलाय. हा आतल्या चौकाकडे जाणारा दरवाजा. अशा दरवाजांची दारं फार जड असतात. त्या काळी बिजागऱ्या नव्हत्या, तेव्हा दाराला लाकडी किंवा लोखंडी तिवा काढत ते तिवे वरच्या आणि खालच्या खोबणीत बसवून टाकत. ह्याला शिवपार्वती म्हणतात. हा चौक. चौक म्हणजे चौकोनी आकाराची मोकळी जागा. मध्ये मोकळी जागा सोडून चारही बाजूला इमारत बांधायची त्यावेळची सर्वमान्य पद्धत होती. संरक्षणाच्या दृष्टीनं ही पद्धत सोयीची होतीच, शिवाय इथं राहणाऱ्यांना एकांत मिळेल. चौक आकाशाला खुला असल्यामुळं वाड्यातली हवा खेळती राहत असे. काही काही वाड्यात 6-6, 7-7 चौक असत. चौकांमुळं वाड्याचे आपोआप विभाग पण पडत. ह्या वाड्यात 2 चौक आहेत. हा कारभारी आणि नोकर चाकरांसाठी असलेला चौक. पुढल्या चौकाच्याच आकाराचा, मात्र अगदी साधा. नाही खांबावर नक्षीकाम, नाही धीरांवर कलाकुसर. हा होळकरांसाठी असलेला चौक. तळमजल्यावर कचेऱ्या व वेगवेगळी कोठारे असत. हे तळमजल्यावरचे खांब साधे चौकोनी, त्यावर काहीही नक्षीकाम नाही. जे काही नक्षीकाम आहे ते 3-4 फूट पुढे आलेल्या धीरांवर आणि वरच्या मजल्याच्या खांबावर आहे. ह्या सगळ्या कामात एकही खिळा वापरला नाही, हे विशेष. धीरांवर पुढे आलेला सज्जा आहे. अशा सज्जामुळं खालच्या मजल्याचं पाऊस पाण्यापासून रक्षण होतं. कमान कलेच्या दृष्टीनं होणारा फायदा म्हणजे त्या सज्जाची खालच्या धीरांवर पडणारी सावली फार मजेची दिसते. हिंदुस्थान सारख्या प्रखर उन्हाच्या देशात इमारत बांधणाऱ्याला ही ऊन सावलींची मजा माहीत असायलाच हवी. ह्या ऊन सावल्यांच्या खेळांमुळेच दक्षिणी व ओरिसातली मंदिरं मनोहारी वाटतात. याच कारणाकरता राजस्थानी इमारती मनाला आनंदित करतात. या वाड्यात एकंदर 10 जिने आहेत.
सगळे जिने दोन जाड्या भिंतीत काढलेले असत आणि तिथं कायम अंधार असे. हल्लीच्या पायऱ्या 6-7 इंच उंचीच्या असतात. ह्या चांगल्या 10-10 इंचाच्या आहेत. त्यातली एखादी कमी जास्त उंचीची असे. याचं कारण सुरक्षितता हेच होतं. एक तर जिन्यात अंधार आणि अशा बेहिशेबी पायऱ्या, म्हणजे मारेकरी वगैरे आलाच तर तो नेमका धडपडावा. अगदी मोंगलांच्या लाल किल्ल्यातले जिने पण असेच आहेत. लाकडी धीरांवरचा हा सज्जा, खालच्या खांबावर खांब आणि धीराच्या टोकाला दुसरा खांब अशी याची रचना आहे. हा सज्जा चौकाच्या चारही बाजूला आहे, त्यामुळे या मजल्यावरच्या कोणत्याही भागात जायला मोकळी वाट मिळते. हा होळकरांचा रंगमहाल, दरबार भरायचा तो दिवाणखाना. या रंगमहालावरूनच या वाड्याचं रंगमहाल हे नाव पडलं. भिंतीवर रंगीत चित्र काढायची आपली पुराण काळापासूनची पद्धत आहे. भिंतीवर चुन्याचा चांगला गिलावा करून घेत आणि त्यावर मातीपासून आणि फळाफुलांपासून तयार केलेल्या रंगानं चित्र रंगवत. देवादिकांप्रमाणे सामान्य माणसांची पण चित्र रंगवीत. त्यावरून त्यावेळच्या लोकांच्या पेहरावाची, दागदागिन्यांची कल्पना येते. ह्या 4 खांबांचा एक खण होतो. एक खण म्हणजे जवळजवळ 100 चौरस फूट. त्या काळी खोल्यांची मापं खणात दिली जायची. रंगमहाल पूर्वी 9 खण लांब आणि 3 खण रुंद होता. या कमानी आहेत महिरपी. इथले खांब कमी उंचीचे असले तरी सुरूच्या झाडाच्या आकाराचेच आहेत. खांबा कमाने इतकंच छतालाही महत्व आहे. प्रथम मोठ्या तोळया, त्यावर लहान तोळया व त्यावर लाफा टाकून छत तयार करीत. हे सगळं खालून चांगलं दिसत नसे. ते छपवण्याकरता खालून लाकडी फळ्या मारत आणि शोभे करता त्या रंगवत. हा इथला हवा महल, म्हणजे हवा खाण्याची करमणुकीची जागा. एक पूर्वेला आहे व एक पश्चिमेला.
एकात उन्हाळ्यात व एकात हिवाळ्यात बसता यायचं. खांब सुरूचे आहेत, बनावट छत किलीचबंदीचं आहे. फळ्या जोडल्या जातात, तिथली फट वाईट दिसते म्हणून तिथं किलीच्या बसून छान नक्षी केली आहे. इथं होळकर मंडळी बसत म्हणून हा फार सुबकपणे बनवलाय. पेशवाईत असे हवा महल वाड्या वाड्यात असत.